नमस्कार, मी निशा आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मी आले आहे, मागं आले होते बघा मी देवीच्या वेळेस त्यांच्याच घरी 3ऱ्या फ्लोअरवर. आज मार्गशीर्ष महिन्यातला 4था लास्ट गुरुवार आहे. तर आज उद्यापन आहे त्यांच्या घरी, तर त्यांनी बोलवलं होतं, तर त्याच्यासाठी आले मी. तर चला तुम्हाला दाखवते मी त्यांनी पूजा कशी मांडली इथे. चला. धन्यवाद. बघा अशा प्रकारे पूजा मांडली त्यांनी. मस्त अशी रांगोळी काढली आहे, हे बघा. काकू मला हळदी कुंकू लावून घेत होत्या, मी पण त्यांना लावत होते. आणि आमच्या दोघींच्या चालल्या होत्या गप्पा गोष्टी. त्या मला म्हणत होत्या तू काही दिसतच नाही, काही बोलणं चालणं पण होत नाही. आम्ही एकच सोसायटीमध्ये राहूनसुद्धा आम्ही एकमेकींना भेटत नाही, कारण टाईमच भेटत नाही बोलण्यासाठी. असा म्हणजे टाईमपास करण्यासाठी 5 मिनटंसुद्धा भेटत नाही. मेस असल्यामुळे खूप कामं असतात, तर अशा निमित्ताने बोलणं चालणं होत असतं. तर त्या म्हणे येत जा अधूनमधून. आणि बाकीच्याही सोसायटीमधल्या ताई आलेल्या होत्या. ह्या सगळ्या ताईंना मी ओळखते, आमच्या बिविंगच्या ताई आहे ह्या सगळ्या. आणि बाकीची काही जास्त ओळख नाही आहे, पण या ज्या सगळ्या आलेल्या होत्या या सगळ्यांशी ओळख आहे. आणि खूप छान आहेत सगळ्या, एकदम फ्रेंडली आहे, एकदम हसून खेळून असतात. कधी पण भेटलो की एकदम मन असं एकदम मोकळं होऊन जातं, हसी मजाक चालू असते सगळ्यांची. आणि हे काकूंच्या घरी हा जो पसारा दिसतोय ते इस्त्री करतात, त्यांचं इस्त्रीचं दुकान आहे, त्याच्यामुळे असे कपडे ठेवलेले आहे त्यांनी. आणि ही बिविंगच्या सगळ्या ताई आहे आमच्या. सोसायटी खूप मोठी आहे आमची, ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग अशी भरपूर मोठी सोसायटी आहे. जास्त काही ओळख नाही आहे, कारण मी कधी जास्त बाहेरच जात नाही त्याच्यामुळे. पण या सगळ्या ताई एकदम मस्त आहे. त्या सांगत होत्या व्हिडिओ काढू नको असं, त्या लाजत होत्या भरपूर का व्हिडिओ काढू नको असं. तरी पण मी म्हटलं थोडंसं तर काढते मी व्हिडिओ. तर त्या हसत होत्या आणि लाजतही खूप होत्या. आणि गप्पा गोष्टी चालू होत्या. 4 बायका एकत्र आल्या की मस्त गप्पा गोष्टींमध्ये रमतात. आणि मलाही खूप छान वाटत होतं. असं थोडंसं घराच्या बाहेर गेलं की थोडंसं मन मोकळं होऊन जातं. असं वाटतं का घरीच जाऊ नये, इतकं काम असतं घरी. पण मग काय आपलं रोजचंच आहे, त्याच्यामुळे काही म्हणू शकत नाही. आत्ताच वय काम करण्याचं, पुढे जाऊन काय, त्याच्यामुळे आत्ताच काम करू शकतो आपण, पुढे जाऊन होतं नाही होतं. तर ताई पण मला म्हणत होत्या तू काही येत नाही, आमच्यामध्ये मिक्स होत नाही, पण टाईमच भेटत नाही, मग काय करणार आता. तर मग काकू सगळ्यांना पुस्तक वगैरे देत होत्या, हळदी कुंकू लावत होत्या आणि मी थोडासा व्हिडिओ काढत होत्या. त्याच्यानंतर या ताई पण आलेल्या, यांना पण ओळखते मी. तर त्यांना मी म्हणत होते सगळ्यांना नाव घ्या. तर त्या हसत होत्या आणि नाही म्हणत होत्या असं, पण मी त्यांना घ्यायलाच लावले नाव. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आमच्या सगळ्या सोसायटीमधल्या ताई आलेल्या आहे. आता हळदी कुंकाचा कार्यक्रम पण झालेला आहे, आता सगळ्याजणी नाव घेणार आहे. तर चला बघू कोण कसं नाव घेतात. गळ्यात मंगळसूत्र डोरलं, सचिन रावांचं नाव हृदयात कोरलं. मस्त छान. काळी माती हिरवी शेती, रोहितराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. दीक्षा दारी आहे तुळस तेला दागते पळे पळे पाणी, आधी होते आई वडिलाची ताणी, आता झाले नंदूरावांची राणी. मस्त. तळ हातावर घेतला कुंकू, त्याला पडला तोळा, राजूरावांचं नाव घेते सुवासिनीचा मेळा. ते वाकून ईश्वररावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखून. आता मी माऊला खाली खेळायला घेऊन जाते, ती त्यांच्या मागा लागली होती, गाडीवर जागा नसते त्याच्यामुळं. मग आता तिला मी खाली रमवते थोडा वेळ. आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.